हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज होते भैयांची पाया पडणी आणि केस वॉश केले होते. वॉश केल्यानंतर ना गुत्ता भरपूर होत होते. मी बसून बसून काढायचं होता आणि इतकी मोकळे मग सुटसुटीत म्हणजे आधीच मऊ आहेत पण आणखी छान होतात. मग पण नक्की हेअरफॉल माझा भरपूर होतो. मग मला नको वाटतं सारखं वॉश करायला, कारण भरपूर आणि असं करून मी तयार झाले ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि ह्या आहेत नवरदेवाच्या आत्या. त्यांनी आधी ओवाळून घेतलं, औक्षण केलं. त्यानंतर प्रत्येकाने ह्या आहेत मामी. असं करून पटपट जणांनी ओवाळून घेतलं, कारण आणखी गावामध्ये जायचं होतं पाया पडण्यासाठी. आणि मग आम्ही पण आमचा नंबर लावून घेतला. आधी घरच्यांना म्हणलं ओवाळून द्यावं. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all आणि त्यानंतर तिथले विधीवरून आम्ही गेलो मदनवाडीमध्ये पाया पडायसाठी देवांच्या. आणि मदनवाडी गावात आमचे भरपूर दैवत आहेत. त्यापेक्षा स्पेशल आता मेन ग्रामदैवत आहे ते म्हणजे मदनवाडीचे हनुमान बजरंगबली. असं करून एक देवाचं सगळं दर्शन घेतलं. आधी मेन ते आहे, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, जे मदनवाडीमधून बिगोणमधून आहेत, त्यांना माहितीच असेल. आणि मग तिथे दर्शन घेतलं. असं करून मला पण एवढं त्या देवांची तिथल्या एवढी माहिती नाही आहे. पण मी असं जत्रा वगैरे असते त्यावेळेस मी जाते. दर्शनासाठी जावंच लागतं. आषाढ महिन्यात किंवा आता मध्ये असते बजरंगबलीची जयंती, त्यावेळेस जावं लागतं एप्रिलमध्ये. तर ते त्यावेळेस गेलेलं असते. पण मला देवांची नावं आणि एक्झॅक्ट त्या लोकेशन मला माहीत नाही आहे. आणि माझं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच ह्या महादेवाच्या मंदिरात गेले. इथून मागे 4-5 वर्ष मी मंदिरात म्हणजे मला माहीत नव्हतं हे महादेवाचं मंदिर गावात आहे म्हणून. म्हणजे माझी पहिलीच वेळ होती त्या देवांना जायची. परत एक करत जेवढे आमच्या गावामध्ये आहेत तिथे आम्ही सगळ्यांनी गेलो. इथून पुढे आपण जाऊया म्युझिक बरोबर. आणि आनंदी तेच आम्ही सगळेजणच गेलो होतो. आणि इतकी गाडीत गर्दी होती. घरी गेल्यानंतर DJ. असं करून मग आम्ही जेवणाकडे वळालो. जेवणामध्ये होता पायनॅपल शिरा आणि दालचा वगैरे होतं. मग आम्ही सगळेजणी बायका दुपारचे म्हणजे एवढ्या आहेत तेवढ्या आम्ही बसून घेतलं. मग नंतर म्हटलं चला
की परत मुलांचा डीजे बंद झाला की सगळे जेवणाकडे वळतील. आणि आमच्या नंदूला जेवण कर म्हटलं तर नाही, तर तिला वाढायचं होतं. मी केसेवरती फोल्ड केले आणि जेवायला बसून घेतलं आणि 2-3 रील्स काढल्या भैयांबरोबर आणि ताईंबरोबर. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टावरती तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर प्लीज जाऊन फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर. भेटूया आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये.